अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे बरं का भरत महाराज. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, कैचा इथे प्रश्न विचारला की ऐसा आहे त्याचं उत्तर येतं. प्रेम दोन्ही क्षेत्रात वैभवराव, प्रपंचही प्रेमाशिवाय नाही आणि परमार्थही प्रेमाशिवाय नाही. प्रपंचातही प्रेम पाहिजे, परमार्थातही प्रेम पाहिजे. प्रपंचातही प्रेम आहे, परमार्थातही प्रेम आहे, पण दोन क्षेत्रामध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. संसारात जे प्रेम आहे ते वन वे ट्रॉफिक आहे. आपा हे नीट आहे का? वन वे ट्रॉफिक. आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो ते आमच्यावर करेल याची शाश्वती नाही. ते दुसऱ्यावर करतं, ते तिसऱ्यावर करतं. असं पुढं 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 सरकत जाणारं प्रेम आहे ते प्रपंचामध्ये. बापाचं प्रेम मुलावर आहे, पण मुलाचं त्याच्या मुलावर आहे बरं का भरत. जमलं का अजून? ठीक आहे. नाही, बापाचं मुलावर आहे म्हणतो, पण मुलाचं त्याच्या मुलावर. मुलाचं फिरून बापावर. तुम्हाला माहीत आहे, राजाला मुलगा नाही. राजा वैतागला, जंगलात गेला. एक साधू, साधूच्या चरणी माथा विनम्र करून राजा रडला. महाराज, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते बिनु बालक सुख कवणे काजा गृहभूषणम किम. अहो, घराची शोभा मुलामुळे असते, ते मुलगाच नाही. आणि असंच आहे, जिथं खाणारे भरपूर असतात बंडूदेवा, खायला काही नसतं. आणि खायला भरपूर आहे तर खाणारं कोणी नसतं. ते कुत्र्याचं पिलू तरी पाळतं, मांजरीचं पोपट तरी निदान कापली करम नको. ज्याला सहज सहज झालेले आहे त्याला आपा महत्त्व कळत नाही. रहाया झोपडी नाही, राष्ट्रसंत तुकडोजींचं भजन आहे. रहाया झोपडी नाही, जयासी झोपडी नाही, रहाया तीळ भरी कोठे. अंतया मुलबाळ बहुदेशी मजा लांबवून बगसी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. कोणी करता ते नवसाला करोडो द्रव्य देऊनी. न देशी पुत्र एखादा सागा भेद तुझ पासी. बस जाऊ द्या, वाढवत नाही, इथलं सांगतो. मुलगा नाही महाराज, मुलगा नाही. नितीन भाऊ नीट आहे का? साधूला दया आली, फळ दिलं. फळ राणीला खाऊ घाल, होईल मुलगा. राजा इतका खुशीत आला, फळ घेऊन आला, राणीजवळ दिलं. एका महात्म्यानं फळ दिलं बरं का. ते म्हणले मुलगा होणार आहे, हां फळ खायचं, असं सांगून राजा निघून गेला. 2 दिवसांनी राणीनं फळ ते प्रधानाला दिलं. प्रधानानं 2 दिवसानं ते फळ वेश्येला दिलं. वेश्येनं ते फळ राजाला दिलं. राजानं फळाची तपासणी केली. हे मागच्या सोमवारी मीच दिलं होतं, फिरून परभणी मार्गे आलं कसं? उलट चौकशी. राजा येतो, काय वेश्या? घाबरली. फळ कुठून आलं? मला माफ करा सरकार, मला प्रधानजीनं दिलं. प्रधानजी बोला, फळ कुठून आलं? राणी साहेबांनी दिलं. आणि मग राजा डोकं बदलून रडला की धिक्कार असो, माझं प्रेम राणीवर, राणीचं प्रधानावर, प्रधानाचं वेश्येवर. हे प्रपंचातलं पुढं पुढं सरकत जाणारं प्रेम. म्हणून वन वे ट्रॉफिक सांगितलं सुरुवातीला. प्रपंचातलं ते प्रेम आहे, पुढं सरकतं. अरे ते 7 जून होऊन गेली बंडूदेवा. आता ते पत्रा उचकटला घराचा म्हणून 35 वर्षाचा मुलगा, पत्र्याचं काम, रविवारचा दिवस होता, पुन्हा सुट्टी नाही. 6 दिवस पावसाची लक्षणं आहे. पाऊस घरामध्ये शिरण, आपलं सगळे भिजल म्हणून वर गेला. दुपारचे 12:30-1 वाजले होते. वडील म्हणाले, 70 वर्षाचे वडील, अहो बाळासाहेब जाऊ द्या, ऊन काय तर आपलं, पायात नाही चपला, डोक्यात काही नाही, आजारी पडाल, उतरा खाली. बाबा काय 1 तासाचं काम आहे, तुम्ही हे एवढं करून घेतो, पुन्हा रविवार, पुन्हा येईपर्यंत 6 दिवस जायचे आहे. बंडूभाऊ पुन्हा 1 तास, बाप आहे शेवटी, जाऊ द्या, भिजलो तरी चालेल, उतरा खाली. ऊन केवढं तापलं, पायात नाही चपला, पत्रात आपल्या डोक्यात नाही काय, शांत राहा बरं बाबा. त्याचं टेम्परेचर वाढत चाललं. आप्पा पुन्हा 1 तासाने बा, अरे उतरा खाली, पाऊस पडला ना आपण भिजलो तरी चालेल, आजारी पडाल, उतरा खाली. म्हाताऱ्या गप बस बरं, स्वतः करत नाही, मला करू देत नाही. आता बापाला वाटलं याच्यासाठी तळमळ चालली, ते म्हणतं म्हातारी आणि गप बस. म्हाताऱ्यानं डोकं चालवलं आपा. त्या वरच्या बाळासाहेबाचा बाळू 1 वर्षाचा पाळण्यात होता. पाळण्यात म्हातारं घरात आलं,
पाळण्यातलं लेकरू काढलं, दुपारचा 1 वाजला आणि ते पुढे घराच्या पोता अंथरलं आणि त्याच्यावर लेकरू ते कोवळ्या कातडीचं उन्हाच्या चटक्यानं जे रडायला लागलं आणि तिथं म्हातारं तंबाखूला चुना मळत उभं राहिलं. वरच्या बाळासाहेबाचं लक्ष गेलं. बाबा कोणी घोकू नका इकडे, मला ऐकू दे. अहो ते माझं बाळ तिथं आणून टाकलं, ऊन केवढं तापलं, आजारी पडेल, घरात नाही त्याला. राहू दे जरा वेळ. काय राहू दे जरा वेळ? ते रडायला लागलं, घरात नाही त्याला. राहू दे म्हणतो तर. अहो घरात नाही त्याला, आजारी पडेल उन्हात. माझं ठरलं काय, माझा बाळू घरात येत नाही तोपर्यंत तुझा आत नेत नाही. मग मी उतरतो, मग हे उचलतो. बापाचं प्रेम मुलावर आहे, पण मुलाचं त्याच्या मुलावर आहे. हे प्रपंचातलं प्रेम आपण ज्याच्यावर करतो ते दुसऱ्यावर करतं, पण परमार्थात भक्ताचं प्रेम देवावर आहे आणि देवाचंही भक्तावर आहे. असं मला लक्षात घ्या. किती तर याच्यावर कीर्तन होईल. तेही प्राणा परवते, आवडती मध्ये निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. इकडे विचारा, भगवान म्हणतात माझं प्राणापेक्षा प्रेम भक्तावर आहे, आणि भक्ताला विचारा, तुझ्या नवाहीन गा देवराया देवराया, तुझ्या नवाहीन गा देवराया, लागू नका म्हणा देवराया, तुझ्या नवाहीन गा देवराया देवराया, तुझ्या नवाहीन गा देवराया देवराया. हे बहु आवडते जीवापासूनिया, हे बहु आवडते जीवापासूनिया, बहु आवडते जीवापासूनिया, बहु आवडते जीवापासूनिया. विचारा, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. भक्ताला विचारा, बहु आवडसी जीवापासूनिया. भगवान म्हणतो भक्त प्राणापेक्षा आवडतात, आणि भक्त म्हणतात देव जीवापेक्षा आवडतो. नाही तर सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. बरं, जीवाच्या संबंधाने देहावर आहे, देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. कपड्यावर प्रेम करतात माणसं. काही काही तर एसटीत बसले म्हणजे बाकड्याला टेकत नाही 6-6 तास इस्त्री मॉडेल म्हणून. अरे पण एसटी पलटी झाल्यावर नवीन सदरा फाडतं आणि जखमेला गुंडाळतं. का? कपड्यावरचं प्रेम खलास, आता देह महत्वाचा आहे. बरं ठीक आहे, देहावर प्रेम कुठपर्यंत? आप्पा डॉक्टरनी तपासलं, पाटील तुमचा पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. गुडघ्यातून? अहो माझी 2 मुलं दिल्लीला आहे, ते 15 दिवसांनी येणार आहे, मग निर्णय घेऊ. 15 दिवसांनी कमरीतून काढील पाटील. आता बोला, असं आहे का? मग आताच्या आता गुडघा तोडा. का? प्रेम नाही का देहावर? आता जीव महत्वाचा आहे. कपड्याच्या संबंधाने प्रेम देहावर आहे, पण देहावर बितल्यावर कपडं महत्वाचं नाही. देहावर प्रेम आहे, पण जीवावर बितल्यानंतर तोडा गुडघा म्हणतो, पण जीव वाचवा. सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम बहु आवडसी, हे दोन्ही प्रमाण होऊन गेली. भगवान म्हणतात मला भक्त प्राणापेक्षा आवडतात. भक्त म्हणतात आम्हाला देव जीवापेक्षा आवडतो. ठेवणिया काही न मागते, ठेवणिया काही न मागते, ठेवणिया काही न मागते,
आपल्या लक्षात आलं की भक्ताचं प्रेम जीवापेक्षा देवावर आहे आणि देवाचं प्राणापेक्षा भक्तावर आहे. म्हणून त्या प्रेमापोटी अरे तो देव तर आहेच पण गुरुही होतो. आपणची देव आपणची देव विठोबाचा कैचा प्रेमभाव, ऐसा प्रेमभाव, त्या प्रेमापोटी तो देव आहेच पण गुरुही होतो. आपणचे देव होय गुरु देव आहेच. बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. हे बाकीच्या आपण केलेले आहे. शंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते, आपल्या पोटाची रडते मागते सीते अवदान. तो पूर्वीचा काळ जेव्हा म्हातारी शेजारची यायची, काय झालं काकी, नातू रडतोय, असं कर, चतकोर भाकरी घे, त्याला तव्याचं काळे लाव, बिबवा 2 बिबवे घे, चमड्याचा तुकडा, तांब्या भरपाणी लेकरावर उतरून नेऊन टाक चौकात. सोपा उपाय बरं का आपा, हे करून पाहा तुम्ही. चमड्याचा तुकडा, 2 बिबवे, तव्याचं काळे लावलेली भाकरी, तांब्याभर पाणी लेकरावर उतरून टाकलं नेऊन चौकात. बाहेर रडायचं थांबलं. थोडा घरी गेल्यावर विचार करा, तव्याचं काळे लावलेल्या चतकोरा भाकरीवर जो देव खुश झाला तो तुम्हाला गुलाबजाम देईल का? आपल्या पोटाची रडते. हे आपण शेंदूर लावून केलेले. इंद्र ब्रह्मादिक हे स्वकर्तव्यानं झालेले. शतएक जन्माजन्मनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्म आणूनोय, शतमक संपत्ती स्वर्गाची आहे. पण हा नाही घडविला नाही बैसविला. बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. एको देव. बस हे सगळे पुढचं तुम्हाला पाठ आहे. एकोहम बहुश्याम. बंडू देव बसले पुढं. आता देवाच्या पुढं देवाचं काय सांगा. विठ्ठल तो देव आहे एको पुत्र एक. आपण पहा, तो देव आहे यात नवल नाही, पण गुरुही होतो. कशावरून? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पहिल्या दिवशी अर्जुनानं ऑर्डर दिली, सेन एवढं भयोरमध्ये रथम स्थापय मेच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा. देवानं रथ उभा केला बंडूदेवा, पण रथ उभा करण्यातच हुशारी खेळला देव बरं का आपा. 2 सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला, पण उभा केला तो द्रोणाचार्याच्या पुढे. का बरं? आणि जर दुर्योधना पुढे केला असता तर काय बिघडलं असतं? अरे गीतेचा जन्म झाला नसता. जर दुर्योधना पुढे रथ उभा केला असता आणि पहिल्या भेटीत जर देवानं अर्जुनानं बघितला असता तर अर्जुनाचे लाल डोळे झाले असते. प्रभु यही दुर्योधन है, दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़ कर खींच कर ला सभा में द्रौपदी को, हमें आदेश तो भगवान शिव उडाना है. एकदम लढाई पेटली असती, गीतेचा जन्म झाला नसता. म्हणून देवाची हुशारी आहे, जो उभा केला रथ
दुर्योधनाच्या पुढे नाही, द्रोणाचार्याच्या. तसा पहिल्या अध्यायात अर्जुन काहीच बोलला नाही बरं का. वैभव भाऊ मी तिथेच होतो, फक्त ते बघून घेतलं. तत्र अपस्यसितान पार्थ पितृ पितामहान आचार्यान मातुनान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखीन सता सोडून सुजायचे क्षेमयुर भयोरपी हे सगळे पाहला आहो. आणि अर्जुनाचे शब्द आहे, देवा अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राजे सुख लोपेन हंतुम स्वजनम उद्यता कौरवादिका वधावे तरी युधिष्ठिरा काण वधावे ये राघवे गोत्र जामोचे. देव काहीच बोलले नाही पहिल्या अध्यायात. दुसऱ्या अध्यायात देवाचं व्यावहारिक बोलणं सुरू झालं. व्यावहारिक म्हणजे बाप मुलासोबत बोलतो तसं. तुमच्या भाषेत सांगतो, हे बरं जे समजा लग्न मुलानेच जुळवलं, मुलानेच हुंडा आणला, मुलानेच बॅन पार्टी घोडा ठरवला, मुलानेच पत्रिका रॉकेलच्या फटफटीवर महिनाभर वाटल्या, मुलगा घोड्यावर बसला नवरदेव होऊन. जेव्हा नवरदेव गेला सासुरवाडीला आणि हनुमंताच्या मंदिरात का उतरतात नवरदेव हनुमानजीच्या मंदिरात, अजून शास्त्राला कळलं नाही. तो बिचारा शंदूर लावून गावाच्या बाहेर आणि तिथं हळद लावून जातात. आलो बरं का मारुतीराय म्हणतात, चांगलं हळद लावून आला ना, मग चांगली आतापासून सवय ठेव, तुला मुलं होतील ते ऐकणार नाही म्हातारपणात, तू बडबड करशील तेव्हा ते हाणतील तुला आणि त्या जखमा तुला हळदीनंच बऱ्या कराव्या लागतील, आतापासून सवय राहू दे. हळद लावून तिथे हनुमानजीच्या मंदिरात 12:35 लग्न होतं. 12:30 नवरदेव मुलांनी बापाला बोलवलं आणि भाऊ वडील आले पटक्यावाले, का रे काय बाबा 5 मिनिटांनी लग्न आहे माझं, 12:35ला आता 12:30 झाले म्हणून बोललो तुम्हाला. आले का, मी तुझा बाप आहे मला माहीत नाही का. नाही पण काही बोलायचं आहे, बोल ना. मी बरीचशी कीर्तनं ऐकली. संसार दुःखमुळे चहूकडे इंगळे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ ठाऊकच आहे. संसार दुःखाचा सुख नाही कोठे, आली या संसारी दुःख बांधवडी आहे संसार. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवणाची श्रवणी, कैशी सुखनिद्र अंतरुण इंगळ्याच्या. काय बडबड लावली, बडबड नाही प्रपंचातलं दुःख सांगतो पप्पा. मग एवढं जर दुःख संसारात आहे तर मला आता असं वाटतं की या भानगडीत पडायचं नाही. कधी 12:35ला लग्न, 12:30ला तक्रार. मग बाप लाल डोळे का, तो लाज नाही वाटत तुला. महिना झाला का पत्रिका वाटत फिरला रॉकेलच्या फटफटीवर, 3दा सासूरवाडीला जाऊन आला, पैसे तूच आणले हुंड्याचे, तूच पत्रिका छापल्या, तूच घोडा ठरवला, तूच बॅन पार्टी ठरवली. तुला कळत नव्हतं का महिन्यानी लग्न होणार आहे आणि गारानं मांडतो. याला व्यावहारिक बोलणं म्हणतात. तसं देवाचं आणि अर्जुनाचं दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला व्यावहारिक बोलणं आहे. काय अर्जुना कुतस्त्वा कशमनिदम विषय अनार्जुसर्गे म कीर्ती कर्म क्लैब्यम स्मागम पार्थ येतं तो नव्हतं शूद्रन हृदय दौडले ते उत्तिष्ठ पर्यंत सांडे मूर्खपण. पण कधी तुला कळत नव्हतं का रे अर्जुना, घरून कळत नव्हतं. लढाई आमच्या कौरवासोबत आहे आणि कौरव नात्यानं चुलत भाऊ आहे का मैदानात नातं सांगतो. जसा बाप खवडला तुला कळतं, महिनाभर झाल्या पत्रिका वाटल्या आणि आता सांगतो संसार दुःखाचा आहे. तसं अर्जुना घरून कळत नव्हतं का लढाई कौरवासोबत आहे आणि कौरव नात्यानं चुलत भाऊ आहे, मैदानात नातं सांगतो. झालं काय, निश्चित भ्रमातला अर्जुन संशयात आला. मग प्रश्नचिन्हात विचारू लागला. इथपर्यंत ठीक आहे. पण अर्जुनानं सांगितलं, तेव्हा मी पार्थो द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मजती दला. जगाच्या पाठीवर मी प्रसिद्धीला आलो तो पंडूचा पुत्र कुंतीचा मुलगा म्हणून नव्हे, द्रोणाचार्याचा शिष्य म्हणून. आणि तुम्हीच सांगता की देवाच्या आधी गुरुचं पूजन करावं. ज्यांच्यापासून विद्या शिकलो त्यांच्या पुढे लढाईला प्रवृत्त करता. जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र म्हणजे गुरु आहे. गुरुपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. गुरु शब्दाचाच अर्थ आहे लघुच्या विरुद्ध. लघु म्हणजे लहान, गुरु म्हणजे महान. ज्याच्यापेक्षा कोणीच मोठा नाही, देवही नाही. गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कवणासी करावा. मज वाटते सद्गुरु थोर आहे, दयाच्या प्रसादे रघुराज पाय. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा सुखाचा
दीन देव तुझा पाहता नाही त्रैलोक. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा. ऐकू गेलं पाहिजे, बारीक शब्दही कळले पाहिजे लोकांना, त्याला अनुकूल पाहिजे बारीक. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमैना. गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुबतसे. शेवटी काय झालं? जेव्हा सुरुवात केली दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात तत्वज्ञानाला, अशोचानन वशोचस्तम प्रज्ञावादांशे भासुषे गतासूंचे नानो शोचंती पंडिताः. असं करता करता अर्जुन इथपर्यंत पोहोचला. चुकलं देवा, शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्नम. बस इतक्यासाठी मी तुम्हाला तिथं नेलं. हे कोणाचे शब्द आहे? शिष्यस्तेहम. अर्जुनानं कबूल केलं, देवा मी तुमचा शिष्य आहे. याचा अर्थ देव अर्जुनाचा गुरु आहे. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझ्या विठो ऐसा प्रेमा भाव, माझ्या विठो ऐसा प्रेमा भाव. माझ्या विठो प्रेमभाव कैसा. अरे देव तर आहेच, पण प्रेमापोटी गुरुही होतो. आपणची देव होय गुरु. पण ते शब्द पहा, माझ्या विठोबाचा. बरं का भरत, माझ्या विठोबाचा. माझा, मी विठोबाचा आणि विठोबा माझा. शब्द सरळ आहे, पण अंतर जमीन अस्मान इतकं आहे. हे थोडं पटवून देतो मी. माझा विठोबा आणि मी विठोबाचा. ठीक आहे नाही. दुसरंही कारण, माझा हा आत्मीयतावाचक शब्द आहे. आत्मीयता. आमचा म्हणजे लांबचा होतो, आणि माझा ही आत्मीयता आहे. बाळ गंगाधर टिळक शाळेत छोटीशी बालमूर्ती, काय 3री 4थीला असेल, नकाशा पुढे टांगलेला भारताचा. गुरुजी विचारतात सगळ्या विद्यार्थ्यांना, का रे नकाशा कशाचा? हे कुठला? भारताचा आहे गुरुजी, भारताचा. बैस खाली, तू सांग रे. हिंदुस्तानचा. बैस खाली, तू सांग रे. इंडियाचा. असं करीत करीत 3रीला 4थीला टिळक असेल त्यांच्यावर, टिळक नकाशा कशाचा आहे? बंडूदेवा जाग्यावर थांबले नाही. 10 वर्षाचं लेकरू बाळ गंगाधर टिळक तरा 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 चालत नकाशा जिथं टांगला तिथं गेले. एक हात नकाशाला लावला आणि एक स्वतःच्या छातीला लावून गुरुजीला सांगितलं, नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. याला आत्मीयता म्हणतात. मी माझा विठोबा सांगतो. विठोबा माझा आणि मी विठोबाचा. एक प्रेमात काही फरक नाही, पण तो अंतर किती पडतंय पहा. राम आणि लक्ष्मण, अख्खं रामायण तुम्हाला पाठ आहे. लक्ष्मणाला विचारा, राम माझा. भरताला विचारा, मी रामाचा.
हे दोन भावाचं सांगतो हां, थोडं टवकारून आहे का. प्रेमात काही फरक नाही. प्रेम भरताचंही आहे, प्रेम लक्ष्मणाचं आहे. त्याकरता 2-2 मिनिट घेतो. वय बरं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळे संपल तेव्हा 11च वाजतील. माझ्यावर विश्वास नाही. तुम्ही नाही, म्हणजे तुम्हाला बोललो म्हणजे बाकीचे समजतात. लक्ष्मणाचं प्रेम सांगतो. सासूरवाडीला उद्या धनुष्य उचलायचा कार्यक्रम आहे आणि दोघंही भाऊ राम लक्ष्मण पायाची सेवा करत होते विश्वामित्राच्या. साधारण 10 वाजायला आले होते. विश्वामित्र म्हणाले, राम लखन अरे जाओ शयन करो, रात दिन सेवा करते हो. आणि म्हणून गुरुदेवाला नमस्कार केला आणि रामचंद्र लक्ष्मण दोन्ही बंधू आपल्या शयन कक्षात आले. आता राम झोपले. सावत्र भावाचं सांगतो, हे सक्के भाऊ टवकारून आहे का. राम झोपले, लक्ष्मण पायाच्याकडे बसला. आप्पा भावाची पावलं मांडीवर घेतली. 15 वर्षाचं वय या दोघांचंही. सासूरवाडीची गोष्ट, उद्या धनुष्य उचलायचा कार्यक्रम आहे. देवा पाय चेपू लागला लक्ष्मण. अरे लखन जाओ शयन करो, रात दिन सेवाएं करता है. मेरा जन्म ही आपकी सेवा के लिए भैया. मेरी माँ सुमित्रा देवी ने कहा है कि लखन तू मेरी गोद में था तो तुम्हारे पिताजी को मैंने यही कहा था कि मेरी गोद में से जो बेटा जन्म लेगा वो जिंदगी भर भाई बड़े भाई की सेवा करेगा, तो मेरा अधिकार मत छीनो. पण ऐके ना लक्ष्मण. आणि झालं असं करता करता आप्पा रात्रीचे 12 वाजले. मांडीवर पावलं भावाची आहे आणि पाय चपता चकता लक्ष्मणाचं रडणं सुरू झालं. प्रभू झोपलेले आहे पण गरम अश्रू पावलावर पडल्यामुळे प्रभूला जाग आली. गजानन महाराज पाहिलं तर भाऊ रडतोय. कवटाळलं. लखन तब्येत बिगड़ गई. नहीं भैया. तो पिताजी की याद है. नहीं भैया. माताजी की. नहीं भैया. भैया आप मेरे माँ बाप है. आप मेरे साथ रहने के बाद लखन को दुनिया की किसी माँ बाप की याद नहीं आती. अरे तो रोता क्यों. मेरा विश्वास हो गया भैया, कल धनुष्य तुम्हारे हाथों से टूटेगा. अरे ये तो खुशी की बात है. आगे की सुनो भैया. धनुष्य तुम्हारे हाथों से टूटेगा तो सीता आपको माला पहनाएगी. वो तुम्हारी पत्नी बनेगी. हाँ. वो मेरी भाभी होगी. हाँ. और कल मैं चरण सेवा करने आऊँगा तो भाभी दरवाजे पे रोकेगी. लखन मत आओ, चरण सेवा का अधिकार मेरा है, तुम्हारा नहीं. तो मुझे लग रहा भैया कि कल से तुम्हारे चरण सेवा मुझे मिलने वाली नहीं. चरण सेवा की अंतिम रात है. अगर सेवा नहीं मिली तो मेरे जीने में क्या अर्थ है. लक्ष्मणाचं प्रेम सांगितलं मी. प्रभूचे डोळे भरून आले. लखन बहुत लंबा हिसाब लगाया रे. देख अगर कल सीता मेरी पत्नी बनेगी तो आज से बंटवारा करता हूँ. बाया पैर की सेवा सीता करेगी, दाया पैर की सेवा तू करना. हाँ खुश हो गया. और ये भी सुनो लखन, जिस दिन आप दोनों हाजिर नहीं रहोगे तो दोनों चरणों की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा. रात्री वाटप झाला 12 वाजता. मी तिथेच होतो म्हणून सांगतो. नीट ऐका का सांगतो. एक सावत्र भाऊ. हे लक्ष्मणाचं प्रेम रामावर. आता भरताचं सांगतो 2 मिनिटात. जेव्हा भरताला कळालं आपला बाप मेला, ते काय मोबाईल होता का तेव्हा. राजा दशरथ मरण पावला. त्या रात्री भरताला स्वप्न पडलं होतं मामाच्या घरी. रडत उठला. त्याचे मामा युधाजित राजे. भांजे रो रहे, बहुत बुरा सपना देखा मामाश्री. अरे सपने आते नाही. नाही मामा, या स्वप्नाचा अर्थच आहे आमच्या घरातल्या पुरुषापैकी कोणी गेलं. वसिष्ठ गुरुंनी आम्हाला हे स्वप्नशास्त्र शिकवलं की ज्या रात्री काळ्या वर्णाची स्त्री काळे वस्त्र नेसलेली आहे, केस मोकळे सोडलेले आहे, अंगाला तेल लावते, विचित्र पद्धतीनं हसते, असं स्वप्न पडलं की समजायचं पुरुषापैकी घरातल्या एखादं लांब कायमचं जातं अथवा दूर जातं. हे मामाला सांगतोय. आणि तसंच झालं की नाही. लांब गेले म्हणजे राम लक्ष्मण सीता, कायमचे गेले दशरथ राजे. आणि मग ते सेवक आले बोलावतात तिकडे. कारण अंत्यसंस्कार पाहिजे. अंत्यसंस्कारासाठी वारसदार पाहिजे. त्याच्याशिवाय अंत्यसंस्कार होत नाही. म्हणून भरतजीला आणण्यामध्ये. तसा राजा दशरथ मेला वैशाख शुद्ध एकादशीला. दहन विधी झाला पौर्णिमेला आणि 13वी झाली अष्टमीला. ठोकाटाकी नाही. हिशोब करा ना तुम्ही. आप्पा राजा दशरथ मरण पावला ती वैशाख शुद्ध एकादशी आहे. पण मुलांना आणण्यात 2-4 दिवस गेले म्हणून दहनविधी झाला पौर्णिमा. आणि प्राण गेलेल्या दिवसापासून 13व्या दिवसाने 13वी येते. म्हणून एकादशीपासून अष्टमीपर्यंत जमलं तर घरी गेल्यावर हिशोब करा. एकादशी द्वादशी पंचमी हे 5 दिवस झाले पौर्णिमेपर्यंत. आणि ते अष्टमी 8 आणि 5 13 13वी. मी तिथेच होतो म्हणून सांगतो. हे ठोकाडोकी नाही. आणि आल्यानंतर भरताला कळालं. कैकई तर आरती घेऊनच आली. सजी आरती मुदित उठी धाई. नहेर पुछत कुशल हमारे. माझ्या माहेरचे सगळे सुखे आहेत ना बाळा. सुखे आहेत. तुझी फार आठवण करतात. पण एकदा आठवण. कहा कौता तर कहा सब माता. मेरे पिताजी का है. मेरी माँ कौशल्या देवी सुमित्रा देवी का. मेरी भाभी राम लखन का है. बेटा बात बिगड़ गई थी लेकिन मंथरा साथ में थी करके सुधार रही. कौन सी बात बिगड़ी थी. अयोध्या में जो मंथरा साथ में थी तुम सुधार डाली. एकच वाईट झालं बेटा, तुझा राज्याभिषेक बैला तुझा बाप नाही. आणि हे सगळे जेव्हा सांगावं लागलं कैकेयीला. पूर्वीचे 2 वर, एका वराने राज्य मागितलं, एका वराने
14 वर्षाचा वनवास, राम वनवासात गेला, त्याच्या वियोगाने तुझा बाप मेला, हे सगळं ऐकलं बंडूदेवा. आणि तलवार उपसली आईवर भरताना. जपते कुमत कुमत जेठय खंड खंड हृदय न गयऊ बरं मागत मन बाई नाही पिरा गरेन जेवून पडेऊन किडा. तुझ्या तोंडात किडे नाही पडले. लक्षात ठेव बापिनी, तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडला. का सांगतो हे? एवढं प्रेम सावत्र भावाचं की आपल्या सावत्र भावासाठी सख्या मायचा संबंध तोडणारा भरत आहे. प्रेम भरताचं आहे आप्पा, प्रेम लक्ष्मणाचं आहे. मग फरक काय? आपलं माझ्या विठोबाचा काहीचा प्रेम भावावर चाललं, ठोकाठोकी नाही. फरक काय? माझा इथे फरक आहे. भरतजीला विचारा, तो म्हणतोय मी रामाचा आहे. लक्ष्मणाला विचारा, रामच माझा आहे. प्रेमात काहीच फरक नाही, शब्दातला फरक सांगतो. इथे जे माझ्या विठोबाची सुरुवात झाली ना, लक्ष्मण म्हणतो राम माझा, भरत म्हणतो मी रामाचा. मग काय झालं? राम माझा म्हणणाऱ्या रामाला लक्ष्मणाचं ऐकावं लागलं, मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला रामाचं ऐकावं लागलं. इतकं आहे. हे सहज वाटले शब्द तरी. येत प्रभूजी वनवासाला निघाले. दादा मी येतो. अरे येऊ नको, तू प्रजा सांभाळ, मी बापाचं वचन. नेत नसाल तर जिवंत दिसणार नाही तुम्हाला. चाल बाबा, दिली परवानगी. का? लक्ष्मण म्हणतो राम माझा आहे, म्हणून रामाला ऐकावं लागलं लक्ष्मणाचं. बरं का आप्पा? भरत चित्रकूटावर गेला, खूप रडला. दादा वापस चला, दादा वापस चला, दादा. अरे 14 वर्ष मी येऊ शकत नाही, जा पादुका घेऊन. आला वापस. इथे भरतानं रामाचं ऐकलं आणि तिथं रामानं लक्ष्मणाचं ऐकलं. का? लक्ष्मण राम माझा म्हणतो आणि भरत मी रामाचा. विठ्ठल तसं मी विठोबाचा, त्याच्यावर अधिकार विठोबाचा असतो. आणि विठोबा माझा, त्याचा अधिकार विठोबावर असतो. म्हणून शब्द अचूक टाकला, माझ्या विठोबाचा कैसा रे. मजा आली, पण एकच तास राहिला, मलाही कळलं नाही. यालाच म्हणतात माझ्या विठोबाचा काय. आपणचे देव होय गुरु, देव तर आहेच, गुरुही होतो नव्हे. भक्ताची जी बाकीचं जाऊ द्या, देहभावात्मक वासना सुद्धा दुसऱ्या चरणात तो शब्द आहे. देहभावात्मक, ते तुम्हाला माहिती आहे, अर्जुनराव आणि किसनराव दोघं गेले जंगलात. आपल्या गावरान भाषेत दोघं गेले. सुंदर वन होतं. थोड्या वेळानं अर्जुन म्हणला, देवा मला तहान लागली. तेव्हा काही बिस्लरीच्या बाटल्या सोबत नव्हत्या, ते तहान लागली. तहान लागली. अरे जा ना, ये पाणी पिऊन तिकडेच. अर्जुन जेव्हा बंडूदेवा पाणी प्यायला आला, सुंदर
ठिकाण निर्मळ पाण्याचा झरा, शीतल वायू, कोकळी पक्ष्याचं गायन, मयुराचं नृत्य, हरणं उड्या मारतात, गटा 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 पाणी प्यायला, फुलानं शृंगारलेल्या वेली, फळांना झाड, एकांत. आणि अर्जुनाच्या पाणी पिऊन झाल्यावर मनात आलं, काय ठिकाण आहे, काय डोंगर, काय झाडी. ए तुम्ही काऊन हसता? हे अर्जुनाचं चाललं आणि तुम्ही भलते डोके जाता. सगळे ओके आहे, मी सांगतो इथं सगळे ओके आहे म्हणला, फक्त सोबत सुभद्रा पाहिजे होती, एवढं मनात आलं. अरे बाकी सगळे ओके होतं, पण सुभद्रा नाही ना. सुभद्रा असती तर इतकं मनात आलं वैभव भाऊ, तर मागणं बांगड्याचा आवाज पाहिलं तर सुभद्राच आली. सुभद्रे बस, तुझी आठवण केली बॉन, काय कसं काय तुला कळलं बिनतारी? अरे मी पतिव्रता आहे, पतीची या मनोगता. बस बस हां बस बस. मग झालं इकडच्या इकडच्या गप्पा रंगल्या, पण अर्जुनानं आपल्या बोटातली मुद्रिका सुभद्रेच्या बोटात घातली. ए भरत, मुद्रिका कुठं आहे? सुभद्रेच्या बोटात घातली. सांगितलं सुभद्रे जाय बरं, 10 वाजून 8 मिनटं झाले, तो येईल नाही तर. सुभद्रा गेली निघून, देवच आला. अरे किती वेळ पाणी पितो? हा अरे किती देवा, तुम्हालाही बसावं असं वाटलं, सगळे ओके आहे, तुम्हालाही बसावं, काय डोंगर काय, नंतर येऊ, डबे घेऊनच येऊ, आता चल. झालं. ड्रायव्हिंगला बसले देव आणि अर्जुन महाराज गाडीमध्ये. पण ज्या बोटात मुद्रिका होती का नाही बंडूवा, एका हातानं घोडे हाकायचे आणि एक बोट अर्जुनाच्या नाकापुढं. चांगलं ठिकाण आहे रे, सगळे ओके आहे. आणि अर्जुन मुद्रिका पाहायचं म्हणलं, माझी मुद्रिका याच्या पोटात कशी आली? बरं विचारावं कसं? पुन्हा चांगलं ठिकाण आहे. अर्जुन मला ठिकाणाचं जाऊ दे म्हणा, पण मुद्रिका माझीच आहे. पुन्हा एखाद्या वेळेला आठवण करून दे, आपण येऊ. हो देवा, ते ठीक आहे. आणि पोचल्यावर नितीन भाऊ, अर्जुन गेला आणि पहिला म्हणला, आपण सुभद्रेला विचारावं, नंतर पाहू. सुभद्रे काय मुद्रिका कुठं आहे? कुठली मुद्रिका? झाडाखालची. कुठलं झाड? अरे जंगलातलं. काय डोक्यात फरक झाला का तुमच्या? मी घरीच आहे. तू नव्हती आली? नाही. मग मुद्रिका? आता मला काय माहिती, मला त्यालाच विचारतो आता. देवबाप्पाकडे आले अर्जुन. देवा काय वाईट वाटून घेऊ नका. काय बोल ना. नाही वाईट नका वाटून घेऊ. नाही बोल ना मुद्द्याचं. तुमच्या बोटाची मुद्रिका आहे. हां वाईट वाटून घेऊ नका. नाही बोल ना. तुमच्या बोटाची मुद्रिका आहे. हां ती माझीच आहे वाटतं. तुझीच असेल. तुमच्या बोटात कशी आली? तूच घातली असेल. कुठं? झाडाखाली. देवा मी तर सुभद्रेच्या बोटात घातली होती. अर्जुना त्यावेळेला मी सुभद्राच झालो होतो. तुम्हाला सुभद्राही होता येतं देवा? नेहमी नाही, नेहमी नाही. एखाद्या वेळेला माझ्या भक्ताची देहभावात्मक वासना पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्याची बायको सुद्धा होतो. पडिय देहभाव पुरवी वासना, पडिय देहभाव पुरवी वासना, पुरवी वासना, पडिय देहभाव पुरवी वासना. हे अंतिते आपण, अंतिते आपण, अंतिनावे हे पडिय देहभाव पुरवी वासना, पडिय देहभाव पुरवी वासना. अंतिते आपण, अंतिते आपण, अंतिनावे देहभाव पुरवी वासना. त्याची जी देहभावात्मक वासना त्याची सुद्धा मी पूर्तता करतो. बरं का भरत? पूर्तता. पडे देहभाव पुरवी वासना. एवढंच नाही, तो राजाचा देवीचा भक्त होता राजा. तिकडची गोष्ट बरं का नितीन भाऊ. तुम्ही काही इकडचं नाही, ते तिकडचं सांगतो, कारण आता मला अजून पाऊण तास थांबायचं ना इकडे. देवीची पूजा चालली. ब्राह्मण मंडळी, राजाची ऐश्वर्यात पूजा, षोडोपचारे, मग ते मंत्रघोष, सोन्याच्या अलंकारात मडवलेली देवीन, राजाची चाललेली पूजा. आता राजाची पूजा म्हटल्यावर एकटा राजा असेल का? लवाजमा राजा चाले तेथे
वैभव सांगा ते मोदी साहेब आले देहूला ना आपण जातो देहूला, आपल्यासोबत कोण असते? ड्रायव्हर सुद्धा नसतो. मग मोदी साहेब आले तेव्हा हा बस बस. तसं राजाची पूजा आहे, देवीची पूजा, कडेकोट बंदोबस्त, पूजा चाललेली आहे, मंत्रघोष चाललेले आहे. तिथून आमचा फाटका वारकरी चालला होता. गुडघ्याच्यावर धोतर, बाराबंदी, तांबडं पागोटं, झेंडा खांद्यावर भगवा, एक बगलेत पिशुद्यात गाथा ज्ञानेश्वरी, जर्मनचं ताटणं तांब्या प्लास्टिकचा, सामोरून चालला. आता नियमाप्रमाणे फाटक्या वारकऱ्यानं पूजा करणाऱ्या राजाला नमस्कार केला. आता व्यवहार आहे, पाया पडावे माझे भांडवल. नमस्कार राजे. नमस्कार. विठ्ठलाचे बघताय ना रे तुम्ही? हो राजे. काय रे तुमच्या देवाजवळ? 11 रुपयाचं पिवळं फडकं आणि 1.25 रुपयाची माळ, तुळशी हार गळ्या आणि काशे पितांबर, चाली लव लव म्हणता. राजा म्हणतो वारकऱ्याला, हा 11 रुपयाचं पिवळं पट, तुळशी हार गळ्या, काशे पितांबर. आमची देवी बघ, अरे सोन्याच्या अलंकारात सजलेली आहे. बंडू देवा, वारकरी कपड्यानं फाटला होता तसा तोंडातही फाटलाच होता. त्याला वाटलं आता काय आपलं 85 चालू आहे, 1-2 वर्ष जगू, मेलो तरी चालेल. अभिमान दुखावला, ते खाली ठेवलं सामान. काय म्हणता राजे? विठोबा दरिद्री? अरे हो, तुमचा देवही दरिद्री, तुम्ही वारकरी दरिद्री. पंढरीचे वारकरी 100 तुकडे पार करी. काय तुमच्याजवळ? राजे, ज्या देवीची तुम्ही बढाई मारता का नाही, ही देवी आमच्या विठोबाच्या महाद्वारात झाडूच्या कामावर आहे. आता काय झालं सर? नीट आहे का? आता काय झालं? राजा धावला, पोलिसी धावले, पकडला. काय काय जिबेला हाड? हो राजे, देवी झाडूच्या का? अहो, ज्या नगराचं तुम्ही तुच्छतेने वर्णन करतात ते नगर पांडुरंगाचं सोन्याचं आहे आणि तुमची देवी झाडूच्या कामावर आहे. नसलं तर माळ तोडून टाकेन. दुसरं काय करतो? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. दुसरं काय वारकर भाषे झाल निघाले. पण वारकरी रडत चालला. राजेन लवाजमा रडून वारकरी देवाची प्रार्थना करत होता. माय बापा, माझा स्वाभिमान दुखावला म्हणून बोललो. मी थोडं शांत राहा, काही नाही, सगळं होईल. मिलिटरी सारखा करू कार्यक्रम. काही कुणाला सूचना द्यायची आहे का? ठीक आहे. विठ्ठल माझा स्वाभिमान दुखावला म्हणून बोललो देवा. फक्त मी पंढरपुरात यायच्या आधी 2 गोष्टी तयार ठेवा. नगर सोन्याचं आणि देवी झाडूच्या कामावर. एवढं जर तयार असलं ना पांडुरंगा, याच्या खांद्यावर झेंडा देतो राजाच्या आणि लावतो ज्ञानबा तुकाराम पावल्या खेळायला याला. रडत चालला वारकरी. आणि एक लक्षात ठेवा, पांडुरंगाला वेदांताच्या भाषेपेक्षा अश्रूची भाषा लवकर कळते. रडावं, फक्त दोघासाठी रडावं. एक तर संतासाठी, नाही तर देवासाठी. प्रपंचासाठी रडू नका. का? ते रडणार आणि तुम्ही रडणार. कोण कोणाचे अश्रू पुसणार? तुम्ही जर रडला तात्पुरतं म्हणतंय ते, असं नाही व्हायला पाहिजे होतं रे, असं वाईट झालं, असं नाही व्हायला वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं. तुम्ही गेला अख्ख्या तालुक्यात विनामूल्य जाहिरात करता. आल तर काल ढसा ढसा रडलं पठ्ठ्याजवळ, असं विनामूल्य सेवा करतं. पण तुमची छाती काढून चालायचं. प्रापंचिकाच्या पुढे तर आळंदीला जाऊन समाधीवर डोकं ठेवून रडा, नाही तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाजवळ रडा. अश्रू पुसणारे फक्त दोघं आहे, भगवंत नाहीतर संत. आणि त्याला वेदांताच्या भाषेपेक्षा अश्रूची भाषा लवकर कळते. माऊल्यांच्या भाषेत सांगतो, बाळाला जर वाटत असेल मम्मीनं लवकर लक्ष द्यावं, तर त्यानं मम्मी 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 करायचं नाही. दोन्ही हातानं कपाळ बदडायचं भरत आणि रडायचं की किचनमधून स्वयंपाक थांबवून पळते मम्मीन घेते लेकराला. जशी व्यवहारात रडण्याची ताकद, तीच परमार्थात वारकरी रडत चालला तिथून निघला. असं करता करता पंढरपूर जवळ आलं. राजे,
हे आमच्या पांडुरंगाचं नगर. राजानं उंच टाचा करून बघितलं. काय दिसलं? झळझळीत सोनं. झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोजवळा. बरवे बरवे पंढरपुरा. बरवे बरवे पंढरपुरा. पंढरपुर विठोबा रायाचे नगर झळझळीत सोनं सळा कळस दिसतो सोजवळा. वारकरी दादा, कबूल आहे मला. तुमच्या पांडुरंगाचं नगर सोन्याचं आहे. तरी वारकऱ्याची भीती संपली नव्हती. बंडूदेवा वारकरी मनात म्हणतो, पांडुरंगा 6 महिने झाली परीक्षा, वार्षिक आहे. आता हे एकच प्रश्न राहायला सुटायचा, बाकी 4 सुटल्या, 5 सोडवा ना. यानं कबूल केलं नगर सोन्याचं आहे. फक्त देवी झाडू घेऊन दरवाजात उभी ठेवा. लावलात उद्या दिंडीत याला आणि बस. वेळ कमी होती. नितीन भाऊ आले. नामदेव पायरीच्या पुढे महाद्वारात राजान वारकरी देवी झाडू घेऊन महाद्वारात. राजानं विचारायच्या आधी देवीनंच विचारलं, राजा इकडे कुठं रे? राजा म्हणला, आई साहेब तुम्ही कुठं? मी काय आज आली का रे? हे महाद्वाराची सेवा माझ्याकडे आहे बाबा रोजची. आणि मग दंडवत घातला वारकऱ्याला राजाने. वारकरी दादा, चुकलं माझं. मी मान्य करतो आमची देवी इथे सेवेला आहे नगर. पण वारकरी हुंडके देव देव रडू लागला. अहो झालं ना, आता कशाला पश्चाताप करता? कबूल आहे मला. उद्यापासून तुम्ही सांगाल ते आता पांडुरंगाची वारी. मग तर हुंडके देऊन सुद्धा, अहो झालं आता कशाला मनाला लावून घेता? कबूल करतोय मी. नगर सोन्याचं, देवी झाडूच्या कामावर. नितीन भाऊ वारकरी रडू रडू म्हणला, खरं सांगू राजे, 85 वर्षाचा आहे मी. 10 वर्षाचा होतो वारी करतो, 75 वर्ष. पण माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी देवी झाडूच्या कामावर बघितली नव्हती, नगर सोन्याचं बघितलं नव्हतं. काय? हा, मग तुम्ही माझा अभिमान दुखावला, माझ्या पांडुरंगाची टिंगल केली. काय म्हणला तुमच्या देवाजवळ 11 रुपयाचं पिवळं फडकन 1.25 रुपयाची माळ, आणि आमची देवी बघ. म्हणून मी अभिमानानं बोलून गेलो राजे की आमच्या पांडुरंगाचं नगर सोन्याचं आहे, आणि तुम्ही ज्या देवीची बढाई मारता त्या झाडूच्या कामावर आहे.
75 वर्षे वारी करतो, ह्या दोन्ही गोष्टी नाही पाहिल्या राजे. मी एवढ्यासाठी रडतो की फाटक्या वारकऱ्यासाठी पंढरपुरात यायच्या आधी माझ्या पांडुरंगानं दोन्ही गोष्टी तयार ठेवल्या. पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, आदित्य अपन बसिया, पडिय देह भाव, पडिय देह भाव पुरवी वासना, पुरवी वासना, पडिय देह भाव, पडिय देह भाव, पडिय देह भाव पुरवी वासना, पुरवी वासना, पडिय देह भाव, पडिय देह भाव, पडिय देह भाव पुरवी वासना, पुरवी वासना, पडिय देह भाव, पडिय देह भाव, पडिय देह भाव पुरवी वासना, पुरवी वासना, औचित्य अपना मस्त जान, औचित्य अपना मस्त जान, पडिय देह भाव, पडिय देह भाव पुरवी वासना, पुरवी वासना, पडिय देह भाव, पडिय देह भाव, पुरवी वासना, पुरवी वासना, पडिय देह कैसा प्रेमभाव ऐसा प्रेमभाव, पडिये देहभाव पुरवी वासना. देहभावात्मक वासना त्याची पूर्तता करतो नवल नाही. पारमार्थिकही वासना, अंती ते आपणा, ही पारमार्थिक वासना, ही देहभावात्मक. आता सांगितलं ही हे पारमार्थिक. आता अगदी 2-3 मिनिटात बरं, टेन्शन घेऊ नको. 2-3 मिनिटात तुला बरोबर वेळेत मोकळे कर. तुलाच काय सगळ्याला नितीनराव आलं, जमलं. आता थोडं राहिलं. नामदेव रायांनी संकल्प केला होता 100 कोटी अभंग लिहिण्याचा. सांगून वेळ घेत नाही. आयुष्य संपलन 4 कोटी राहिले. नामा म्हणे आई निवड केली निकी, राहिले ते बाकी 4 कोटी. आणि संपलं आयुष्य. नामदेवराय गेले वैकुंठाला. तिथं देव म्हणले 10:30 वाजायला आला. नामा तुला काय आठवतं का पूर्वीचं ते 4 कोटी अभंग राहिले ना. नामा होता वैकुंठाची, देव विनवी तयासी कोल्लोबाचा. अरे ते बोल्लोबा मोरे तुमचाच समज तुमचेच आडनाव आहे. काय म्हटलं? बोल्लोबा कनकाई मातेचा पुत्र. ते सांगतो मी. पुढं आहे तेच पुढं आहे. तुम्ही जे म्हणता ते आहे बरोबर आहे. बोल्लोबाचा पुत्र होणे. बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रह. मला वाटते माझ्याच कॅसेटमधून ऐकलं असेल कोणतरी. बरोबर आहे. माझंच मला सांगतात. अरे आम्ही 10वीला होता ना नामदेवाचा गाथा तेव्हा पाठ केला होता. माझंच मला कशाला सांगता. मला चांगलं माहिती आहे. हे जेवढे बोलतात ना हे माझंच पुढचं सांगतात ते कोण. बोल्लोबाचा पुत्र होणे. बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रहस्थ देहू गावात आहे. बोल्लोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे. आणि मग बोल्लोबा मोरेची धर्मपत्नी आहे कनकाई. मग नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. बरं का? ठीक आहे ठीक आहे म्हणत जा फक्त कनकाईच्या पोटा. पण येताना कबूल केलं जातो देवा. पण बाकीच्यांच्या जशा प्रेत यात्रा निघतात ना, राम बोलो भाई राम, राम नाम सत्य है, सत्य बिन गत नाही, ती भानगड चालणार नाही. बरं का आप्पा. मग तुला शेवटच्या दिवशी घ्यायला यावं लागेल असं कबूल केलं वैकुंठात. मग तुकोबारायांनी अवतार घेतला. झालं, कार्य संपलं. कीर्तनात वेळ कमी असल्यामुळे कार्य लगेच संपलं. मग विनंती गरुडाचे पायी ठेवी वेळवाडोई वेगी अनावत हरी नाते उद्धरी वगैरे वगैरे. त्यालाही वेळ नाही आपल्याला. झालं
शेवटी देव आले त्या दिवशी दशमी होती बरं का नितीन महाराज. दशमी ते कण्या खाऊ घातल्या. मग दरदरीत माझ्या पाण्या माझी रांधेल्या कण्या पाहुणे घराशील. मग ते चला चला देवा थांबा, ज्या गावात राहिलो एवढी घाई करू नका, उद्या एकादशी. काही नाही होतं, येते बरोबर. आहे चालू आहे योग आला भाऊ नितीनराव. उद्या एकादशी आहे म्हणले ते उद्या आहेच नाही एकादशी. जमलं मग आता दशमी आजची कन्या दशमी. आज कन्या करायला पाहिजेत तुम्ही. आणि हे सगळे डायबिटीसवाल्यासाठी केलं बरं का आप्पा. कन्या दरदरीत पा चला ना. अरे मग दशमीला जर देव आले तर बीज साजरी का करायची. दशमीपासून थांबवला बीजेपर्यंत देव. म्हणून मी 1 मिनिट घेतो. चला आता एकादशी थांबा देवा जागर करू, उद्या द्वादशी सोडून निघू. झालं 3 दिवस. आता चला गावातलं कोणी येतंय का म्हणून फिरले 2 दिवस. चलायचं का रे वैकुंठाला. म्हणले बिघडला बाबा. अरे मेल्यावर लिहायचं असते वैकुंठवासी येतं. आता तू वेडा तुका अविचार करीतो बडबड फार. आता थांबा देवा, होळीचा सण आहे ना. बरोबर आहे ते पुढे. होळीचा सण आहे तर होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची इच्छा दिसत नाही गाव सोडायची. म्हणून होळी होऊ दिली. आला दशमीला. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, होळी झाली. आता चला आता बस प्रतिपदा आज आहे. आता एक चक्कर मारतो. कोणी यायला तयार नाही, पत्नी यायला तयार नाही. आणि मग निर्णय झाला बीजेला फायनल, आज निघायचं. म्हणून दशमीला आलेला देव बीजेपर्यंत थांबला. म्हणून तुकाराम बीज. अजूनही सप्ते सुरू असतात तिकडच्या भागात. दशमीला प्रारंभ ना बीजेपर्यंत. चला आता. आणि मग तुकोबार आहे त्या पिंपळी झाडाजवळ. सर्वांना आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सगळ्या सांगावी विनंती माझी. अरे जातो जातो म्हणजे कुठे जाता. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग आणि वैकुंठा श्रीरंग बोलावितो. मला माझ्या पांडुरंगानं कबूल केलं होतं की तुकोबार आहे, तुम्हाला शेवटी घ्यायला येईल. त्याप्रमाणे अंतकाळी विठो आमासी पावला आणि कोडी सहित झाला गुप्त तुका. अंतिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे. हो पडी